हॅलो गाईज, मी प्रतीक्षा जगताप आणि स्वागत करते आपल्या प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही सगळे चाललो आहोत नाटक बघायला चाललो आहे. तर कोणतं नाटक आहे काय आहे ते मी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि कोण कोण जाणार आहोत काय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर मी कालच पुण्यावरून आले आणि माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला डॉक्टरकडे वगैरे पण जायचं होतं. तर मी सकाळीच प्रसाद आणि मी डॉक्टरकडे जाऊन आलो. आणि आज प्रसादने पण सुट्टी घेतली होती, त्याला सुट्टी नव्हती पण त्याने सुट्टी घेतली. आणि संध्याकाळी 1 महिना आधीच आमचा प्लॅन झाला होता नाटकाचा, आणि 1 महिना आधीच आम्ही तिकीट बुक केली होती. तर सो आता आम्ही जातोय नाटकाला, बघूया आपलं नाटक कसं होतं आहे. लेट्स गो. सो गाईज, फायनली आम्ही थिएटरमध्ये पोहोचलो आहे. आणि तू म्हणशील तसं, प्रसाद बोलेल मी म्हणेल तसं. हां तसंच तेच. श्रद्धा दक्षा पण आली आहे आणि बाकीचे मेंबर आज गायब आहेत. घंटी वाजली, चालू झालं. तो गाईज म्हणजे कानाची मशीन नाही आहे, मशीन हरवली आहे. तर मी आज विदाऊट मशीन नाटक बघणार. तर बघूया ऐकायला येत आहे कसं काय, पण येईल ऐकायला, होप सो. मी समजेन तिला, हां मी समजून नाटक रिपीट करेन. बोला. आम्ही पण समजू तिला नाटक पुढे. हा, नंतर हे लोक मला एक्सप्लेन करतील एक एक शब्द एक एक. फॅन फाउंडेशन सादर करीत आहे गौरी थिएटर्स निर्मित आणि पुणे टॉकीज प्रकाशित 2 अंकी सुरसुरीत नाटक तू म्हणशील तसं. डिस्टर्ब या लोकांना होऊ शकतं, म्हणून तुम्ही सगळ्यांनी आपापले फोन सायलेंट मोडवर ठेवा. अरे पुरुषांचं बरं असतो. सुरू करूया नक्की. नमस्कार नमस्कार. कुलकर्ण्यांच्या घरात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. ओळख करून देतो, हे या घराचे सुपुत्र श्रीमंत. असं म्हणणे एवढी मॅच्युरिटी यांच्या थोबाडावर तुम्हाला कुठेच दिसणार नाही. पण बाळा, असं म्हणणे इतकं लहान यांचं वयही नाही. हे गौरव कुलकर्णी, हा फ्लॅट यांचाच, म्हणजे याच्या आई वडिलांचा. आता कुलकर्ण्यांच्या घरात वाढलेलं एकुलता एक पोर लाडकं होतं हे सांगायची गरज नाही. तर झालं असं, 6 वर्षापूर्वी एका कार ऍक्सिडेंट काम नाहीये नाहीये. मग या तू. सॉरी ते बटनचा नादात राहिला. हा माझा मागच्या ब्रॅचचा रिपोर्ट आणि जॉईनिंग लेटर प्लीज हॅव अ लुक. कुलकर्णी मी म्हणजे जेवलाही नसणार आहे. आजा बच्चू. गौऱ्या, तू खरंच जेवणार नाहीयेस? घशाशी आलंय, वाकून बघ दिसेल. 50 वेळेला ते लाईन मारले. तुला पण भाव देणार आहे. भाव त्यातली एक पटली तिचा कॉल रात्री येणार. त्यातली एक मला पटली तिचा कॉल रात्री येणार. उद्याही ती टांग दिलीस तर डेकवर तिलाच नेणार. उद्याही तू टांग दिलीस तर डेकवर तिलाच नेणार. उद्याही तू टांग दिलीस तर डेकवर तिलाच नेणार. हसून हसून खायला लागला आता हे. आता इंटरवल झालाय. मला लागली आहे भूक, पण ते चांगलं नाही म्हणतात. लोकांना रिव्ह्यू देते. नाटक जरी भारी असलं, पलीकडचे समोसे काय खास नाही, त्यामुळे आम्हाला थोडं उपाशी राहायला लागतं. आणि मग नाटक सगळ्यांनी बघा, हे खूप छान नाटक आहे. हा,
हे कापा माझा सेकंड टाइम आहे, म्हणजे हा नाही दुसरा, आधी दुसरा बघितला होता, आत्ता सेकंड टाइम आहे नाटक. अजून एक बघायचं आहे जरतरची गोष्ट. तिथं बघायची राहिलीच आहे जर तरची गोष्ट, ते जायचंय बघायला. त्याचा मुहूर्त कधी, तेव्हा मशीन घालून येईन मी. आजचं ठीक आहे, मग तेव्हा मशीन घालून येईल. नाही खरंच छान आहे. आता इंटरव्हल झालाय, तर इथून पुढे काय होणार आहे माहित नाही. सो ओव्हरऑल पूर्ण नाटक बघून सांगू तुम्हाला कसं आहे ते. पण मस्त नाटक आहे खरंच. समोसा वडापाव बघू दे. चल ना बघून येऊया. हा खोटं बोलला असेल ना. चला गाईज आम्ही आलेलो समोसा होता, तर जाऊन बघतो वडा आहे का. जाऊन हे श्रद्धा नाही सांगितलंय लक्षात आलंय का, या कावळ्याला त्या फांदीवर बसायचं सोड, तिला शिवायचंही नव्हतं. ती फांदी जुळून पडली या कावळ्याच्या गळ्यात. बऱ्याच गोष्टी मॅटर करतात रे. प्रसाद कसा होता ना नाटक? एक नंबर. आता मला सांगशील ना काय काय होतं ते? Word to आपण word परत सांगेन. येऊ बघायला. परत मशीन लावून. हा काय आलं? रिपोर्ट आहे. मत आज पहिल्यांदा त्यांना घेऊन आलं नाटक, पहिलं मराठी नाटक होण्यासाठी. त्याआधी तुमची मुलाखत वायफळ तुमची गुप्त आहे मी, तुम्ही त्या टीव्हीवरचे वाक्य बोललेले ना, आईचा कधीतरी होम. या दुसऱ्या नाटकाला या आवडेल, नियम वटी लागू. गाडी फोटो थँक्यू सो मच. सगळ्या स्मार्ट डॉग हा मेरा है ये इकडे. बरं असं रागत आहे एकदम असं. हे रेकॉर्ड बिकॉर्ड करते. तू खूप लांबच राहा. तू असं वाटतं तर असं काहीतरीच वाटतं. बोला. विद्याधर गोखले चौक इथे आपण आहोत. तर आता मुलांना आपण काय खायला जाणार आहोत? आता आपण ते सगळे ऐक ना. हॅलो. ए नाटक कसं होतं नाटक? एकदम सुंदर नाटक. मला ते खास करून मला वाटलं इमोशनल ड्रामा भरपूर असेल, पण एवढा नव्हता. छान होतं. आता बघ मला वाटलं इमोशनल ड्रामा जास्त असेल, पण हा. तर गाईज आता फायनली आमचं जेवण वगैरे पण झालेलं आहे. आणि आता आम्ही घरी जायचं आहे. मजा आली. आता मला उद्या पुण्याला निघायचं आहे, तर आता घरी जाऊन आणि सकाळी. तर गाईज तू म्हणशील तसं हे नाटक नक्की जाऊन बघा थिएटरला. छान नाटक. कपल्स लोकांनी फर्स्ट स्टॉप जाऊन बघा. खूप छान आहे. मला स्पेशली मॅरिड कपलला बघा. तर मला काय काय तर मला थांब ना जरा बोलू दे ना.
तर मला ऐकायला नाही आलं, पण तरीसुद्धा मी नाटक एन्जॉय केलं. आणि नेक्स्ट टाईम मशीन आली की माझी मशीन आली की मी जाऊन बघणार आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे मरीन लाईन स्टेशनला, घरी जातो आहे. तर आता ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता घरी जातो आहे, घरी जाऊन फ्रेश होऊ आणि झोपू. उद्या परत सकाळी मला 7 वाजता पुण्यासाठी निघायचं आहे. त्यामुळे गुड नाईट, काळजी घ्या आणि नाटक नक्की जाऊन बघा, तू म्हणशील तसं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.